शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि या 60 वर्षांच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेनं अनेक अडचणींचा सामना केलाय आणि अनेक आव्हानं पेलली सुद्धा आहेत. आता सध्या शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागलंय. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या ऐतिहासिक बंडानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाचे 6 खासदार फुटलेले आहेत आणि ह्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि लवकरच ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहभागी होणार आहेत. आता अनेक जण असं म्हणतात की जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर या बंडखोरांची इतकी हिंमतच झाली नसती. मात्र तुम्हाला हे माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सुद्धा शिवसेनेमध्ये अनेक मोठी बंड झालेली आहेत आणि ती शिवसेनेनं पचवलेली सुद्धा आहेत. मात्र जून 2022 मध्ये जे एकनाथ शिंदेंनी बंड केलेलं होतं ते ऐतिहासिक होतं, कारण त्यांनी फक्त 40 आमदार 13 खासदार पळवले नाहीत तर पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरेंकडून हिसकावून घेतलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव ठेवावं लागलं आणि मशाल हे चिन्ह हाती घ्यावं लागलं. शिवसेनेतलं पहिलं मोठं बंड होतं ते म्हणजे छगन भुजबळांचं. 1990 साली राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि भाजप आणि शिवसेनेच्या युतीला विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं. छगन भुजबळांना विरोधी पक्षनेते पदाची इच्छा होती, त्यांना ते मिळावं असं वाटत होतं. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी संख्याबळ असून सुद्धा मनोहर जोशींकडे ते विरोधी पक्षनेतेपद दिलं. यामुळे छगन भुजबळ नाराज झाले होते. यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाले आणि शिवसेनेतून ते 17 आमदारांसह बाहेर पडले होते. यामुळे बरीचशी शिवसेनेच्या आमदारांची संख्या घटली होती. हेच छगन भुजबळ जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते सरकारमध्ये होते. शिवसेनेतलं दुसरं मोठं बंड होतं ते म्हणजे नारायण राणेंचं. नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतले नेते म्हणून ओळखले जायचे, कारण जिल्हा संपर्क प्रमुख पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं. यानंतर नारायण राणे नाराज झाल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांनी विरोध केला आणि शिवसेनेतून ते बाहेर पडले. नारायण राणेंसह विजय वडेट्टीवार, माणिकराव कोकाटेंसह 10 आमदार त्यावेळी बाहेर पडले होते आणि हेच विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा होते. यानंतर 2006 साली राज ठाकरेंनी बंड केलं. उद्धव ठाकरेंना मोठं केल्यानंतर ते स्वतः पक्षातून बाहेर पडले. ते कोणत्याही इतर पक्षात जाण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला. आता कितीही बंड झाले तरी नेते मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी, सत्तेमध्ये येण्यासाठी, सो कॉल्ड जनतेच्या विकासासाठी कसे एकत्र येतात हे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांच्या उदाहरणानं तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी या बंडखोरीबद्दल, शिवसेनेच्या वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.